अर्थात आजचा भाग क्रमांक आहे 168 168. श्रीराम. भगवंत पुढे उपदेश करतायत. चालू आहे उपदेश उद्धव स्वामींना. असाच मला काल एक प्रश्न विचारला होता एका व्यक्तीने नेमका की सत्वगुण म्हणजे काय ॲक्च्युली, किती काय काय असतं सत्वगुणामध्ये. आता मी माझ्या पद्धतीने जे काय मला सुचलं महाराजांनी ते उत्तर दिलं, परंतु आजच्या अध्यायामध्ये नेमकी ही परत माहिती आली आहे, थोडीशी डिटेलमध्ये आली की सत्वगुणी जेव्हा होतो मनुष्य तेव्हा त्याच्या वृत्तीमध्ये काय काय गोष्टी येतात, असं परत थोडीशी माहिती आली. तेच मला आठवलं. बघा त्यांनी काय म्हणलं ते. भगवंत काय म्हणाले की बघा की कुठल्या गुणांमुळे मनुष्याचा स्वभाव कसा बनतो ह्याची मी तुला थोडीशी माहिती देतो. जसं एखाद्या मनुष्यामध्ये समजा मनस्संयम, इंद्रिय निग्रह, अर्थात मनस्संयम आणि इंद्रिय निग्रह हा थोडासा समानताच आहे, कारण मनाचा संयम असल्याशिवाय इंद्रियाचा निग्रह होणारच नाही, परंतु सगळे एकमेकाशी निगडीत आहेत. मनाचा संयम, इंद्रिय निग्रह, सहिष्णुता. सहिष्णुतासुद्धा कधी कधी आपल्याला जाणवते बघितल्यावरती. त्या व्यक्तीतली सात्विकता आपल्याला जाणवते की आपण म्हणतो किती शांत आणि किती छान माणूस आहे, ही थोडीशी सहिष्णुता आहे. त्याच्यानंतर तो सत्य बोलत असतो नेहमी. त्याला दया लगेच येते कोणाची पण. काही जरी झालं की त्याला लगेच खूप कणव येते एखाद्या व्यक्तीविषयी. त्याच्यानंतर तो त्याग करायला नेहमी तयार असतो. तो नेहमी अल्पसंतुष्ट असतो. विषयाचे जे काय भोग असतील त्याच्यामध्ये त्याला खूप काय रस नसतो. मिळाला तरी आनंद, नाही मिळाला तरी आनंद. तो दान करायला नेहमी तयार असतो. विनयता हा त्याचा प्रमुख भाग आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या व्यक्तींमध्ये असतात किंवा हे गुण ज्याच्यामध्ये आहेत तो सत्वगुणी झाला. किंबहुना अशा गुणांमुळे सात्विकता वाढते किंवा सत्वगुणाचं हे लक्षण आहे असं म्हणलेलं आहे भगवंताने. आणि माझ्या मते इतके गुण जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये अशा प्रकारचे असतात तेव्हा खरोखर त्याच्या ॲपिरियन्समध्येच आपल्याला कधी जाणवतं. काही काही व्यक्तींशी आपण बोलल्यावर सुद्धा आपण म्हणतो काय मस्त व्यक्ती बोलते, किती किती विनयाने बोलते, किती भावुकतेने बोलते, किती मनपूर्वक बोलते, किती आत्मीयतेने बोलते, असं आपल्याला जाणवतं नाही का. आणि काही काही व्यक्तीमध्ये आपल्याला जाणवतो काय स्वतःला काय समजतो हा माणूस. जेव्हा बघेल तेव्हा माझं असं आहे, माझं तसं आहे, किंवा त्याचा अहंकार आपल्याला जाणवतो. म्हणून तर म्हटलं की त्या माणसाचा जे काही पर्सनॅलिटी आहे, बाह्य आणि अंतर, याच्यामधून आपल्याला त्याचं रिफ्लेक्शन मिळू शकतं. त्यातून त्याला आपल्याला हे समजू शकतं की ती व्यक्ती कुठल्या प्रकारची आहे, सत्वगुणी आहे का रजगुणी आहे का तमोगुणी आहे. सत्वगुणीचे हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात आणि आपल्याला जाणवतात. परंतु इतर ज्या गोष्टी आहेत, जसं काही व्यक्ती जे असतात त्यांच्यामध्ये खूप काही लोभ असतो, अपेक्षा त्यांची सतत असते. काही जरी झालं, चांगलं केलं वाईट केलं, त्याची अपेक्षा असते हे केल्यावर हे व्हायलाच पाहिजे. त्याच्यानंतर त्याला अनेक गोष्टींची आवड असते. आवड असणं आणि खूप इच्छा जोरदार असणं यात फरक आहे, लक्षात ठेवा. खूप जोरदार इच्छा असणं, एखादी गोष्ट करायचीच, मला पाहिजेच आहे, हा एक भाग. अशा सगळ्या ज्या काही गोष्टी असतात त्या रजोगुणाच्या वृत्ती आहेत. थोडासा हट्टी पण असतो तो. कुठलीही गोष्ट करायची म्हणजे करणारच. अर्थात विषयभोगाशी निगडीत बाबतीमध्ये त्याचा हट्ट जास्त असतो. सात्विक गुणासाठी किंवा सात्विक वस्तूसाठी हट्ट धरला तर चालू शकतं, पण सात्विक नसलेल्या गोष्टींसाठी सुद्धा तो हट्टाग्रही असतो. अशा प्रकारचे गुण ज्याच्यामध्ये आहेत असं आपल्याला जाणवतो, ती व्यक्ती रजोगुणी झाली. आणि राहिला एक शेवटचा गुण, तमोगुण. याच्यामध्ये काय येतं, आता हे थोडंसं आपल्याला लवकर ओळखू येऊ शकतं, कारण कठीण नाही आहे. त्याने म्हटलं जो मनुष्य सतत हिंसेच्या मागे असतो, त्याला भांडण करायला आवडतं. काही झालं की लगेच भांडायला तयार असतात ना, काही व्यक्ती लगेच भांडायला तयार होतात. या व्यक्तीकडे प्रचंड निद्रा, आळशी असतो, भयंकर आळशी असतो. त्याला निद्रा अतिशय प्रिय असते. मिळाली झोप की चला धाराढूर. सूर्यवंशी असतो असं म्हणायला हरकत नाही की भरपूर झोपणार, भरपूर झोपणार.
भय पण त्याला कधी कधी प्रचंड वाटत असतं. कुठली गोष्ट काय, अरे होईल की नाही, होईल की नाही, होईल की नाही, होईल की नाही. खोटं बोलणं हा तर त्याचा डाव्या हाताचा मळ असतो. मिथ्या भाषण ज्याला म्हटलं आहे, की त्याला असं काय वाटतच नाही की खोटं बोलणं म्हणजे काय फार मोठी गोष्ट, काय फरक पडतो आहे, बोलायला हरकत काय, आपल्याला काय करायचं आहे. सतत खोटं बोलत असतो अशी व्यक्ती. आणि यांना जर गरज वाटली तर हे याचना पण करू शकतात. म्हणजे जर यांचा फायदा होणार असेल तर ते याचकसुद्धा बनायला तयार असतात, कुठल्याही टोकाला जायला तयार असतात. हिंसा पण करतील गरज पडली तर याचना पण करतील. माझा फायदा होणार असेल तर मी कुठल्याही टोकाला जायला तयार आहे, अशी वृत्ती या लोकांची असते. आणि अशा सगळ्या ज्या वृत्ती असलेल्या माणसं असतात ही सगळी तमोगुणीची द्योतक आहेत. अशा लोकांना आपण तमोगुणी म्हणायला हरकत नाहीत. काही काही लोकांची थोडीशी अवस्था मिश्र पण असते, अर्थात मिश्र लोक जास्त असतात की गुण त्या सगळ्यांमध्ये असतातच कमी अधिक प्रमाणात, परंतु ज्याचं प्राबल्य जास्त असतं त्याला आपण तमोगुणी म्हणतो. की गुण सगळेच आहेत पण जास्त मेजॉरिटी ज्याला आपण म्हणतो की मुख्य भाग माझ्याकडे असलेल्या त्रिगुणांपैकी 60% भाग समजा जर तमोगुण असतील तर माझ्यामध्ये हे सगळ्या गोष्टी दिसतील. त्याच्यापेक्षा थोडासा कमी असेल तर मग तो रजोगुणी, आणि अजून कमी म्हणजे सर्वात कमी राहिले शिल्लक सत्वगुणी. म्हणजे जो भाग सर्वात जास्त पर्सेंट तुमच्याकडे त्या प्रकारचे तुम्ही व्यक्ती असतात, तर आपल्यामध्ये कुठले गुण जास्त आहेत हे आपण ओळखलं पाहिजे. की माझ्यामध्ये तमोगुण जास्त आहेत का रजोगुण जास्त आहेत का सत्वगुण जास्त, तिन्ही गुण आहेतच, पण त्यांचं प्रमाण माझ्यामध्ये कुठल्या बाबतीत जास्त आहे हे आपण स्वतः शोधायला पाहिजे. हे तुम्हाला स्वतःला समजायला पाहिजे किंवा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे जाणून घेण्याचा. कारण ज्याप्रमाणे माझे गुण आहेत त्याप्रमाणे मला इलाज करायला बरा, त्याप्रमाणे मला प्रयत्न करायला बरा. की समजा माझ्यात रजोगुण जास्त आहेत, मग रजोगुण जास्त असेल तर मग ते कुठले रजोगुण आहेत, इतके प्रकारचे रजोगुण सांगितलेत, त्यातले कुठले गुण जास्त माझ्यामध्ये आहेत, मग ते त्याच्यावरती मला नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. किंवा तमोगुण जास्त असेल तर मला काय जास्त आवडतं, भांडायला आवडतं का, की मला झोप जास्त आवडते, नाही मी सकाळी लवकर उठणार नाही, मला सांगू नका, काही काम असेल तर गोष्टी वेगळी, असं काय आहे का, तो पण तमोगुणाचाच भाग आहे. तर अशा प्रकारे आपण स्वतःच जाणून घ्यायचं की तमोगुणामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात आणि रजोगुणात कुठल्या येतात आणि सत्वामध्ये कुठल्या येतात. आणि त्याप्रमाणे आपण हे समजा की की माझ्यामध्ये हे गुण जास्त आहेत, गुण सगळेच आहेत, सात्विक पण आहेत, तमोगुण पण आहेत आणि रजोगुण पण आहेत, पण सर्वात जास्त प्रमाण कुठलं आहे हे या गोष्टींवरून आपण बघायचं की कुठले गुण माझ्यात जास्त असू शकतात किंवा आहेत. अशा प्रकारे आपण स्वतःचंच मनन केलं पाहिजे. म्हणून भगवंतांनी ही माहिती दिली की असं सगळं आहे, तुम्ही समजून घ्या की तुमच्यामध्ये कुठले गुण आहेत. त्याच्यानंतर त्यांनी अजूनही बरीच माहिती दिली की अजूनही तरी काही त्याच्या वृत्ती सांगितल्यात मनुष्याच्या. त्यांनी असं म्हणलं आहे की काही व्यक्ती ज्या असतात त्या म्हणजे माझी भक्ती करणारे बरेच लोक असतात, नाही असं नाही, परंतु ज्या व्यक्ती नित्य नैमिक माझी उपासना करतात, अगदी नित्य नैमिक, त्यांच्यामध्ये थोडा सत्वगुण जास्त असू शकतो, की अगदी नित्य नेमाने माझी उपासना करतात थोडासा ह्यांच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की माझी नित्य उपासना करणारी सत्वगुणी आहे, परंतु जर त्या व्यक्तीच्या मनामध्ये जर काही भाव सकाम असेल, म्हणजे माझ्या मनात काही इच्छा आहे, मी दररोज भगवंताची पूजा करतो, पण माझ्या मनात इच्छा पण आहे ना, माझा ब्लॉक जरा लवकर झाला पाहिजे, बस बाकी काही नाही, असं जर समजा माझ्या मनात एक इच्छा असली, उदाहरणार्थ म्हणून सांगतो, तर अशा प्रकारे जरी मी रोज जरी केली तर मी जरी सत्वगुणी असलो तरी पण त्याच्यात सत्वगुणापेक्षा माझा रजोगुणाचाच भाग झाला, म्हणून माझी सेवा जी आहे ते रजोगुणी ठरेल. जर माझ्या मनात काहीच इच्छा नसेल तर मी सत्वगुणी भगवंताचा भक्त आहे, किंवा सत्वगुणी उपासना आहे माझी. पण जर माझ्या मनामध्ये जर काही इच्छा ठेवली असेल, मी सकाम भावनेने जर मी एखादी जर करत असेल गोष्ट, मग ती
पूजा करा किंवा भजन करा, काही करा, तर ती माझी भक्ती रजोगुणी झाली. आणि अजून एक कॅटेगरी आहे की बाबा तोही भक्त आहे, भगवंताची भक्ती करतो नेहमीच्या मार्गाने, पण त्याच्या मनामध्ये अशी इच्छा आहे की कोणाचं तरी वाटोळं व्हावं, अशी इच्छा असेल तर भक्ती सगळेच करतायत, कोणी काहीच इच्छा ठेवत नाही आहे. कोणी म्हणतं की माझा अमकी गोष्ट झाली तर फार बरं होईल. आणि एक व्यक्ती अशी की तीही भगवंताची भक्ती करते, पण ती असं म्हणते की समोरच्या व्यक्तीचं हे सगळं जे आहे हे संपलं पाहिजे, याची वाटोळं झालं पाहिजे, अशा काही इच्छासुद्धा काही लोकांच्या असू शकतात. इतरांचं वाईट चिंतणारे पण लोक आहेतच. मग अशा प्रकारचं जे लोक भाव धरून माझी उपासना करतात, ते जरी माझे उपासक असले तरी ते तमोगुणी उपासक आहेत. त्याच्यात भगवंताने 3 कॅटेगरी केलेत बघा, उपासकात पण 3 केलेत. आणि खरोखर आहे की आपण उपासना इतके लोक करत असतात, पण कोणाच्या मनात काय इच्छा आहे आणि काय भाव आहे हे आपल्याला थोडं माहीत असतं की काय भाव आहे. अशी पण उपासना करू शकतात. म्हणून भगवंत ते सांगतात की या 3 गुणांमध्ये असे पण काही भाग आहेत की उपासना करणारे व्यक्तीसुद्धा 3 कॅटेगरीमध्ये आहेत. आणि मग आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये आपणच ठरवा. जे वर्णन त्यांनी केलं आहे की मी सत्वगुणी आहे का, मी रजगुणी आहे का, मी तमोगुणी आहे, वर्णन केलं. आपण कुठे आहोत बघा. मी भगवंताचे भक्त आहे का, आहे, मी करतोय, त्याच्यात मी कुठल्या कॅटेगरीत येतो. भगवंताचा मी सत्वगुणी उपासक आहे का, रजोगुणी आहे का, तमोगुणी आहे, तेही आपल्यालाच माहीत असतं. आपण याच्यामध्ये बघायचं आपण कुठे बसतो ते. आणि जिथे बसतो आहे तिथून हा विचार केला पाहिजे की मला वरच्या श्रेणीत जायचं आहे, मला प्रमोशन घ्यायचं आहे, बरोबर ना. की आपण ऑफिसमध्ये असताना म्हणतोच ना की माझ्या या ग्रेडवर आहे, या ग्रेडमधून त्या ग्रेडमध्ये जायचं आहे, या पोस्टवरून त्या पोस्टवर जायचं आहे. तसं माझी उपासना कुठल्या ग्रेडमध्ये आहे. मी जर तमोगुणी असेल तर मला विचार केला पाहिजे की मला सत्वगुणी व्हायचं आहे. निदान मग सत्वगुणी रजोगुणी व्हायचं, आणि रजोगुणी झाल्यानंतर सत्वगुणी होईलच नंतर नेक्स्ट. पण त्याच्यासाठी हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अशा प्रकारे भगवंताने अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जे लोक खूप सत्वगुणी असतात त्यांच्या चेहऱ्यावर पण प्रसन्नता दिसते, कारण त्यांची इंद्रिय तशी शांत असतात आणि मन पण शांत असतं. अशी अवस्था कधी कधी सर्वांचीच येते. आणि जेव्हा अशी अवस्था आपली येते, जेव्हा आपलं मन किंवा चित्त प्रसन्न असतं, इंद्रिय शांत असतात, मनात आसक्ती जेव्हा नसते, त्यावेळेस आपलीसुद्धा सात्विकता वाढलेली आहे. लक्षात ठेवा. बरे टाईम बिंग वाढते, पण वाढते. असं आपल्यालासुद्धा जर वाटलं तर समजा की टाईम बिंग का होईना पण आपल्यामध्ये सत्वगुण आता वाढलेला आहे. जसं माणसाचं बी पी वाढतं, माणसाचं डायबिटीस वाढतं, कमी होतं, बऱ्याच गोष्टी असतात नाही का शरीरात, तो पण खालीवर होतच असतात ना. तसंच हा काय प्रकार आहे की माणसाच्या शरीरामध्ये असलेले गुणसुद्धा जे आहेत त्याचं पॅरामीटरप्रमाणे खालीवर होत असतात. ते कधी वाढतात, कधी कमी होतात, कधी वाढतात, कधी कमी होतात. अर्थात हे जर आपण ऑब्झर्व केलं तरच समजू शकतं, अन्यथा कठीण आहे. अशा प्रकारे 3 त्यांनी वृत्ती सांगितलेल्या आहेत मुख्यत्व. देवता अर्थात सत्वगुणी आहेत. सगळ्यात तामसी म्हणजे असुर आणि राक्षस, आणि मधली श्रेणी म्हणजे आपण आहोत मानव. मानव जे आहेत ते अर्थात तमोगुण असल्यामुळे आपण मानव श्रेणीमध्ये आलेलो आहोत. हो सॉरी रजगुण मधली श्रेणी. रजगुण जो आहे, या रजगुणामुळे आपण मध्ये आलो. तमोगुणामुळे अर्थात ही जी तामसी श्रेणी आहे, भूत पिशाच अजून काही लोक, तिथे मनुष्य जाऊ शकतो, किंवा त्याच्याही खालच्या योनीत, किंवा मनुष्याच्या नंतर ज्या योनी येतात प्राणीमात्रांच्या, किंवा वृक्षाच्या योनीतसुद्धा जे लोक आहेत ते सुद्धा लोक तमोगुणामध्ये येतात, असं भागवतात म्हणलेलं आहे. आणि नंतरसुद्धा मनुष्य मृत्यूनंतर कुठल्या लोकात जाईल हेही त्याच्या कर्मावरच अवलंबून आहे. भागवत असंच म्हणते की तुम्ही जसं कर्म केलं त्याप्रमाणे तुम्हाला तो लोक प्राप्त होतो, ज्याच्यामध्ये नरकलोक पण आहेच. जरी इतक्या प्रकारचे लोक बनवले असले तरी पण नरकलोकसुद्धा ठेवलेला आहेच आहे, की ज्या लोकांनी खूप पाप केलं त्यांना पाप भोगावंच लागतं, त्याच्या आत्म्याला क्लेश मिळणारच.
नरकातला क्लेश वेगळा आणि पृथ्वी तलावरचा क्लेश वेगळा. ज्या काही नरक यातना असतील त्या तिथे भोगा आणि परत शिल्लक असतील त्या जन्म घ्या आणि परत भोगा. त्याही वेगळ्या प्रकारच्या यातना आहेत. पण ज्यांनी खूप तमोगुणी कृत्य केले त्याला हे पण भोगावं लागतं असं भगवंताने सांगितलेलं आहे. भगवंत म्हणतात की या सगळ्या गोष्टी आपण समजून त्याप्रमाणे अभ्यास करावा. हा सगळा जो 11वा स्कंद आहे याच्यात मी जसं म्हणलं आपल्याला की कथा जवळपास नाहीच आहेत. हा सगळा उपदेशच केला आहे, तो पण उद्धवाला केला आहे. लक्षात ठेवा, उद्धव हा किती उच्च श्रेणीचा भगवंताचा भक्त आहे. त्यामुळे हे सगळा जो उपदेश आहे हा कदाचित आपल्याला थोडासा ऐकताना क्लिष्ट वाटू शकतो, थोडासा कधीतरी कंटाळा येऊ शकतो, कारण हा उपदेश खूप उच्च श्रेणीचा आहे. आणि नॉर्मली भागवत कथा सांगताना सुद्धा ह्या स्कंदावरती विशेष कोणी बोलत नाही, कारण हा उपदेश ते कसे करणार. कोणी जरी कथा सांगणारी व्यक्ती असेल तर अशा जर तुम्ही खंडावर जर बोलायला सुरुवात केली तर समोरची व्यक्ती कोण आहेत आपल्याला माहीत नसतं. आज आपण सगळे भक्तिमार्गामधले लोक आहोत म्हणून ऐकू शकतो, पण जर सर्वसामान्य मनुष्य जर कोणी ऐकायला आला असेल तर तो हे ऐकू पण शकणार नाही, त्याला कंटाळा येऊ शकतो. त्याला कथा वगैरे या आहेत त्याच आवडू शकतात, त्यातून त्याला उपदेश आवडू शकतो. त्यामुळे नॉर्मली या स्कंधाला कोणी स्पर्श जास्त करत नाही, परंतु आपली ही सेवा वेगळ्या प्रकारची आहे. आपण प्रत्येक पान आणि पान यातलं वाचतो, ऐकतो, बोलतो, चर्चा करतो नंतर. आणि आपण सगळे भक्त आहात त्यामुळे आपल्याला हे ऐकणं शक्य पण आहे आणि म्हणूनच हे सगळं चालू आहे. असा भगवंत त्याला अनेक प्रकारचा उपदेश करतात. भगवंत म्हणतात की आणखीन एक तुला महत्त्वाचा भाग सांगतो मी, तोही ऐक. की मनुष्य कुठे ना कुठेतरी राहत असतो, बरोबर आहे. तर निवास मनुष्याचा असतो. तर त्या निवासामध्ये सुद्धा त्याने सांगितलं 3 कॅटेगरी आहेत. निवास पण कुठे करता. जर तुमचा निवास वनामध्ये असेल तर तो सात्विक निवास आहे. जर तुम्ही एखाद्या अशा ठिकाणी राहत असाल की जिकडे अनेक खराब गोष्टी होतात, किंवा असं गाव एखादं असेल की जिकडे काही चांगली लोक राहत नाहीत, जास्त खराब लोक राहतात, अशा ठिकाणी राहायला गेला तर तो राजस निवास आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही एखाद्या अशा ठिकाणी गेलात की जिथे खूप अनाचार चालू आहे, लोक जुगार खेळत आहेत, मद्यपान करत आहेत, अशा ठिकाणी गेलात तर तिथे जर तुम्ही राहायला गेलात, तुम्हाला माहिती की अशा लोकांची वस्ती आहे, तरी राहायला गेलात तर तो निवास तुमचा तामस निवास या भागामध्ये मोडतो. पण ज्या व्यक्ती मंदिरात जाऊन राहतात त्यांचा वास हा निर्गुण निवास आहे, तो सर्वोच्च आहे. म्हणून तर आपण गेल्यावरती शक्यतो मंदिरामध्ये जर भक्त निवास असेल तर आपण उतरण्याचा प्रयत्न करतो. जर जागा असेल तर भक्त निवासामध्ये आपण जागा शोधतो का, तर तिथला जो आहे तिथे आपल्याला निर्गुण म्हणजे कसा की भक्तीच फक्त करावी वाटते, बाकी गोष्टी आपल्याला हे आठवत नाहीत. म्हणून मंदिरातला निवास त्यांनी सर्वोच्च निवास म्हटलं आहे. अशा प्रकारे निवासाचे पण त्यांनी भाग केलेले आहेत. म्हणून आपण भक्ती करताना सुद्धा अशा प्रकारच्याच ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करावा. भगवंतांनी अजूनही एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. भगवंत म्हणाले की आहारामध्ये पण 3 प्रकारचे आहार आहेत. सगळ्या ठिकाणी 3-3 भाग केलेत. बघा, भगवंत म्हणाले असं आहे की जो आहार अत्यंत आरोग्यदायी, पवित्र असा किंवा अनायासे मिळालेला जो भोजन असतं तो सात्विक आहार मानला जातो. आरोग्यदायी, पवित्र अर्थात आरोग्यदायी तर समजा आपल्याला मिळेल एक वेळ, पण तो पवित्र कसा मिळणार. पवित्र म्हणजे की जे अन्न भगवंताला दाखवलं जातं आणि भगवंताला दाखवून जे अन्न आपल्याकडे येतं ते अर्थात सात्विक बनतं. म्हणून आपण आपलं जेवणसुद्धा दररोज भगवंताला दाखवायला पाहिजे की भगवंत हे तुझ्या चरणी आहे, तू घे, नंतर मी घेईन, तर ते पवित्र होऊ शकतं. आणि असं भोजन जे ते सात्विक आहार याच्यामध्ये मोडतं. काही भोजन जे आहे की मला वेगवेगळे पदार्थ सतत खावे वाटतात आणि मग ते वेगवेगळे पदार्थ मी खातोय आणि रुचकर वाटतात ते खातोय, अशा प्रकारचं जे अन्न आपण खात असतो त्याला त्याने राजस प्रकारचा आहार म्हणलं. की सतत त्याला रोज वेगळं काय ते पाहिजे, आज हे पाहिजे, आज ते पाहिजे, हे कधी बनवणार, ते बनव, ते बनवून जाणार, ते बनवत का नाही, ते बनव, ते पाहिजे मला, अमकं पाहिजे, सतत त्याची फरमाईश चालू असते.
असे जे सतत फरमाईश करतात, सकाळी बनवलेलं संध्याकाळी जात नाही, दुपारी बनवलेले मी रात्री खात नाही, म्हणजे असं सतत जे खाण्याविषयी खूप काही त्यांची हे असते, अशा प्रकारचं जे अन्न आहे ते राजस अन्न आहे, रजोगुणयुक्त आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि अर्थात शेवटचा भाग, अपवित्र आहार, दुःखदायी आहार. हा कुठला हा तर आपल्याला माहिती आहे की तामसी पदार्थ जेवढे म्हणून येतात तो सगळा भाग जो आहे तो अपवित्र तर नाही म्हणणार, परंतु तामसी भाग हा सगळा खराबच मानला जातो. ते अन्न आपण या मार्गातल्या लोकांनी खाऊ नये असं तर म्हणलेलं आहेच आहे. की विशेषतः मांसाहार जो आहे हा अतिशय तामसीमध्ये येतो, साधा तामसी नाही. की याला दोन्ही गोष्टी लागू आहेत की दुःखदायी अपवित्र. अपवित्र तर आहे, दुःखदायक पण आहे, कारण प्राण्याची हिंसा होते आणि मग त्याचं आपण सेवन करतो. त्यामुळे तो दुःखदायक आणि अपवित्र दोन्ही आहे. अर्थात हे जी लोक अध्यात्म मार्गामध्ये आहेत त्यांना हा उपदेश करेक्ट आहे. इतरांना आपण हा सांगणं बरोबर होणार नाही, म्हणजे होणार नाही असं नाही, सांगायला हरकत नाही, पण ते कदाचित त्या ठिकाणी बरोबर होणार नाही. परंतु जी लोक खरोखर या मार्गामध्ये त्यांच्यासाठी हा अगदी करेक्ट आहे, कारण हा उपदेश उद्धवालाच केलेला आहे, भक्तीतल्या सर्वोच्च माणसाला केला आहे. म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की अत्यंत दुःखदायी आणि अपवित्र आहार जो आहे, ज्याला तामस म्हणतात, तो आहार आपण टाळला पाहिजे. आणि अशा प्रकारचा आहार जो आहे तो तामसी मानला गेला असं भगवंतांनी म्हणलं आहे. आणि जसं आपल्याला माहितीच आहे की सत्वगुण ह्याला सर्वात जास्त त्याने महत्त्व दिलं आहे, तर हा सत्वगुण जर वाढवायचा असेल तर मला तामसी आहाराचा पहिला त्याग केला पाहिजे. जोपर्यंत मी तामसी पदार्थ सेवन करतो आहे तोपर्यंत शरीरामध्ये माझे तामसी गुण वाढणारच, कमी होणं कठीण आहे. जेव्हा माझा आहार पहिला सात्विक जितका होईल तितकी सत्विकता माझ्यामध्ये येईलच. आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण नियमन केल्यामुळे आणि साधना केल्यामुळे, नामस्मरण केल्याने हळूहळू सात्विकता येते. पण जोडीला आहाराचा आपल्याला जोड दिली पाहिजे असं भगवंतांनी पण सांगितलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे जोड देऊन जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमची सात्विकता वाढेल. आणि सात्विकता जर वाढली तर अर्थात तुमचे रजोगुण आणि तमोगुण हे कमी होणारच आहेत. अशा प्रकारे भगवंत म्हणतात की तुम्ही हे सगळं करा. आपल्या चित्तवृत्ती असं केल्याने सगळं शांत होतील आणि मग हळूहळू तुम्ही माझ्या जवळ यायला लागाल. जेव्हा तुम्ही सर्व गोष्टींवरती विजय मिळवाल तेव्हा तुम्ही माझ्याशी एकरूपच होऊ शकता. अर्थात त्याला खूप वेळ लागतो, परंतु जसे जसे आपले सत्वगुण वाढतील तसं तसं ह्या गोष्टी आपलं आपोआप होत असतात, हे नक्की आहे. भगवंताने अजून एक उदाहरण दिलं आहे. तो म्हणाले की भगवंत म्हणाले की भल्या भल्या लोकांना सुद्धा कधी कधी आपला या गोष्टीचं भान राहत नाही. जसं पुरुरवाचं त्याने उदाहरण दिलं आहे. पुरुरवाची कथा येऊन गेली आधीच्या अध्यायामध्ये पूर्वीच्या. पण पुरुरवा हा जो राजा होता हाही असाच होता अतिशय चांगला, लोकांची काळजी घेणारा राजा होता, प्रजा वात्सल्य होता, त्याला सगळं चांगलं होतं. परंतु उर्वशीला बघितलं आणि वेडा झाला. अर्थात ती तर सुंदरी होती, अप्सराच होती, आणि राजा तिच्यासाठी वेडा झाला. एवढा मोठा सम्राट होता पुरुरवा, पण तिच्यामुळे त्याला वेड लागायची पाळी आली. आणि जेव्हा ती त्याच्याबरोबर होती तेव्हा त्याच्या सगळ्या अटी त्याने मान्य केल्या की तुझ्या सगळ्या अटी मला मान्य, पण तुला मला सहवासात राहायची इच्छा आहे, तू माझ्याबरोबर राहा. आणि बस उर्वशीने त्याला वाटेल तशा अटी घातल्या आणि तिने त्याचा सहवास घेतला, कारण तिला पण तो आवडत होता. तिने त्याच्यावर काही मेहरबानी केली नाही. तिलासुद्धा राजा अत्यंत आवडला होता आणि ती तर अप्सरा होती, तिला तर काय भोग घेणं आणि देणं हे तिचं कामच आहे. परंतु राजाचं हे कर्तव्य नव्हतं. राजाने जेव्हा तिचा भोग घ्यायचं ठरवलं तेव्हा त्यांनी सगळ्या गोष्टी सोडून दिल्या. प्रजा काय करते बघितलं नाही, आपल्या राजवाड्यात काय चाललं बघितलं नाही, कशातच काही बघितलं नाही. केवळ आणि केवळ तो तिच्या मागे होता. अनेक दिवस तो तिच्या मागे होता, तिच्याबरोबर रथ होता. यथावकाश एक दिवस ती त्याला सोडून पण गेली. अर्थात जेव्हा तिला वाटलं की मला नाही राहायचं तेव्हा तिने तिच्या अटीचा वापर केला. विचित्र अट घातली होती की एक मेंढ्या जवळ ठेवला होता जवळ. तुम्हाला आठवत असेल तर ठीकच आहे, ना तर सांगतो की तिच्याकडे एक मेंढा होता. तर तो मेंढा
तिने सांगितलं की याला जर कधी त्रास झाला आणि हा जर निघून गेला तर मला चालणार नाही. आणि दुसरी अट घातली होती की तू कधीही नग्न अवस्थेत बाहेर यायचा कामा नये. बघा विचित्र अट घातली होती. त्याने काही विचार न केला, सगळ्या अटीला होकार दिला A to Z. आणि अनेक वर्ष तिच्यामध्ये तो वेडा होऊन राहिला. आणि एक दिवस जेव्हा इंद्राने सांगितलं उर्वशीला आता तू स्वर्गात यावं असं मला वाटतं, ती लगेच तयार झाली. याला डिच कसा द्यायचा, अट होतीच ना. मग इंद्राने केलं काम. एक दिवस मध्यरात्री तिच्याबरोबर रथ असताना त्यांनी त्या मेंढ्यालाच पळवून दिलं इंद्राने. आणि पळवत असताना आवाज केला. त्यामुळे राजाला लक्षात आलं की मेंढ्याला कोणतरी पळवत आहे. तो म्हणला मेंढ्याला पळवलं तर उर्वशी निघून जाईल, मला चालणार नाही. तिच्याबरोबर तर रथ असतानासुद्धा तसाच तो त्याच अवस्थेत बाहेर आला. आणि बाहेर आल्यावरती वरून नेमका जो आहे तो विजेचा कडकडाट झाला आणि सर्व दुनियाला दिसलं की हा अशा अवस्थेमध्ये आहे. आणि मेंढ्याला तर तो घेऊन गेलाच इंद्र. अट तुटली. दोन्ही अटी तोडल्या. एक तर मेंढ्या निघून गेला आणि दुसरं म्हणजे हा अशा अवस्थेत बाहेर आला लोकांसमोर. झालं, ती निघून गेली. तिने काही ऐकलं, निघून गेली. त्याच्यानंतर राजा वेडा व्हायची राजाला पाळली. अक्षरशः तो वेडा झाला. जाऊ नकोस, जाऊ नकोस. ती काय थांबणार नव्हती. मग त्याला लक्षात आलं की मी काय केलं. मी माझी किती वर्ष आयुष्यातली फुकट घालवली फक्त या स्त्रीच्या मागे जाऊन. या मोहामुळे मी वेडा झालो. माझं सगळी कर्तव्य मी बाजूला ठेवून दिलं. मी एवढा मोठा सम्राट, त्या प्रजेला मी वाऱ्यावर सोडून दिलं, माझ्या घराला सोडून दिलं. मी काहीच केलं नाही. एखाद्या गाढवासारखा मी तिच्या मागे गेलो. माझी बुद्धी सगळी गहाण झाली होती. मी तोच राजा आहे मला वाटत नाही की जो इतक्या चांगल्या प्रकारे प्रजेची सेवा करत होता. सगळी कर्तव्य मी पार पाडत होतो. इतकं मी चांगला राजा होतो, पण एका स्त्रीच्या मागे मी गेलो. कामवासनेने मला वेडं केलं आणि त्यामुळे मी माझ्या ह्या सगळ्या गोष्टींपासून खाली आलो. अर्थात उपरती झाले हा महत्त्वाचा भाग आहे. उपरती झाल्यावरती मनुष्य खरोखर परत रिव्हर्स होऊ शकतो किंवा त्याचा टर्निंग पॉईंट असू शकतो. आणि उर्वराचं पण असंच घडलं की जेव्हा हे असं घडलं तेव्हा त्याला लक्षात आलं की मी किती चुकीची गोष्ट केली. आणि मग तो अर्थात तिथून परत मागे आला. परंतु तो हे म्हणाला की ही कथा जी आहे, या कथेतून तुम्ही हे समजा की माझे किती वर्ष फुकट गेली आणि किती वर्ष मी नको त्या गोष्टी केल्या. माझं पापच केलं नाही. कारण माझं कर्तव्य मी बाजूला ठेवून जर कुठला विषय उपभोगला तर ते पापच आहे. आपण विषय उपभोगायला हरकत नाही, परंतु आपलं कर्तव्य बाजूला ठेवून विषय उपभोगता कामा नये. माझं जे कर्तव्य ते पार करून मी बाकी गोष्टी करायला हरकत नाही, परंतु राजाचं जे कर्तव्य होतं प्रजेचं पालन करणं हे त्याने बाजूला ठेवून दिलं. केवळ एकच तो काम करत होता की तो तिच्या सहवासात राहिला. त्यामुळे त्याला प्रचंड पाप लागलंच होतं. आणि ते सगळं त्याला नंतर लक्षात आलं की मी काय केलं. पण उपरती झाली हा खूप चांगला भाग झाला. पश्चाताप झाल्यामुळे त्याला लक्षात आलं. आणि मग तो सगळ्यांना म्हणाला की असं माझ्यासारखं तुम्ही करू नका. म्हणजे माझ्यात आणि त्या घाणीतल्या किड्यात काय अंतर आहे विचार करा. मी जे केलं ती घाण होती, पण ती मला घाण वाटतच नव्हती ना. लोकांना समजत होतं की अरे राजा काय करतोय. राजा एका अप्सरेच्या मागे गेलाय, सगळं कर्तव्य सोडून दिलं, सम्राट आहे, का ही घाण करतोय. पण मला घाण वाटत नव्हती. कारण किडे जसे घाणीमध्ये तरंगत असतात आणि मजा घेतात, तेव्हा आपण म्हणतो की ती घाण आहे आणि किडे त्यातमध्ये आहेत. पण किड्याला वाटतं का. किडे आनंदात असतात ना घाणीमध्ये. राजा हे म्हणतो की माझी घाणीतल्या किड्यासारखी परिस्थिती झाली होती. तेव्हा आपण समजून घ्या की आपण काय करतो आहोत. हे समजून घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की आपण कुठे आहोत आणि काय करतो आहोत. माझ्यासारखं तुम्ही वागू नका असा पुरू राजा म्हणाला. आणि अर्थात हेच भगवंत पण सांगतायत उद्धवाला की अरे इतका मोठा राजा असूनसुद्धा त्याची अवस्था ही अशी झाली का, तर केवळ एका वासनेच्या तो आहारी गेला. म्हणून तर षडरूपू जे आहेत ते फार कठीण आहे त्याच्यावर विजय मिळवणं. काम क्रोध लोभ मद मत्सर, त्यापैकी हा कामवासनेच्या आहारी गेला होता आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी तो विसरून गेला. त्याचं पतन झालं थोडक्यामध्ये. परंतु
नंतर त्याला जेव्हा बुद्धी आली तेव्हा मात्र त्याने हे सगळं सोडून दिलं आणि जे योग्य होतं ते केलं, पण नंतर केलं त्याने. म्हणून भगवंत म्हणतात की त्याच्यासाठी तुम्ही नेहमी सत्संग धरा. तुम्ही चांगल्या लोकांचा संग धरला तर तुम्हाला अशी इच्छा होणार नाही. जिथे तुम्हाला वाटतं की माझ्या मनात मोह निर्माण होतो अशा ठिकाणी जाऊ नका. उर्वशीचं नृत्य बघायला जायची काय गरज आहे तुम्हाला? तिचं नृत्य बघितलं तर हेच होणार. बरोबर आहे ना? जसं राजाचं झालं तसं आपणही ज्या गोष्टीमधून आपल्याला मोह निर्माण होतो अशा ठिकाणी आपण जायलाच नाही पाहिजे. समजा मला खाण्याच्या गोष्टीचा मोह होतो तर मग अशा ठिकाणी मी जाऊ नये की ज्या गोष्टी मला बघून इच्छा व्हावी. मला जर वाटतं की मला ह्याचा मोह होऊ शकतो तर मी लांब जायला पाहिजे. अशा ठिकाणी जाऊन परीक्षा कशाला बघायची? कारण जर माझा संयम सुटला तर घातच झाला ना. म्हणून मनुष्याने हा विचार केला पाहिजे की मला कुठल्या गोष्टीचा जास्त मोह आहे तशा गोष्टीपासून मला स्वतःला मी लांब ठेवलं पाहिजे. यातून हेच तर आपण शिकायचं आहे की ज्या गोष्टीचा आपल्याला जास्त मोह होऊ शकतो त्या गोष्टीपासून आपण लांब राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून आपण सत्संग पकडला पाहिजे. अशी लोक जी आहेत की जे भक्ती मार्गामध्ये आहेत अशीच लोक तुमच्याबरोबरची माणसं राहोत. तीच तुमची कंपनी असो, तेच तुमचे मित्र असोत, ते तुमचे नातलग असोत, ते तुमचे सहचारी असोत, ते तुमचे मित्र असोत, मैत्रिणी असोत. अशी लोक जर असतील तर तुम्हाला कधीही काही प्रश्न येणार नाही. कारण अशी लोक जी असतात त्यांचा संयम असतो आणि ते या मार्गाशी निगडीत गोष्टीच करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून तुम्ही सत्संगामध्येच राहा. सत्संगातल्या लोकांशी संग करा, त्यांच्याशी मैत्री वाढवा. जी लोक खूप विषयी आहेत अशा लोकांपासून तुम्ही अंतर ठेवा. रिलेशन ठेवू नका असं भगवंत म्हणले नाही की मी एक घाव दोन तुकडे. नाही. व्यवहारामध्ये आपल्याला सर्वांशी नाती गोटी सांभाळावी लागतात. रिलेशन ठेवा जरूर, पण अंतरावरून ठेवा. जसं लाईनमध्ये मुलं उभं राहिल्यावरती बाई सांगतात 1 हाताचं अंतर ठेवा, चिटकून उभे राहू नका. मुलांना सूचना नाही दिली तर मुलं एकमेकाला चिटकून उभे राहतात. त्यांना त्यात मजाच वाटते ना. पण मॅडम सांगतात लाईनमध्ये उभं राहिल्यावरती 1 हाताचं अंतर ठेवा आणि मग लाईनीत उभे राहा. मुलं राहतात. तसं आपल्याला व्यवहारामध्ये कोणाशी आपल्याला तोडून चालत नाही. व्यवहारामध्ये सगळ्यांशी रिलेशन ठेवावं लागतं. रिलेशन जरूर ठेवा, पण अंतर जरूर ठेवा. ते किती हाताचं ठेवायचं ते आपण ठरवायचं. या ठिकाणी सांगणार आपल्याला कोण नाही आहे. किती अंतर असावा हा भाग आपला आहे. पण इतकंच म्हणेन की सेफ डिस्टन्स ज्याला म्हणतात तेवढं नक्कीच असलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याने असं म्हणलं की यात सुद्धा आणखीन एक गोष्ट आहे. जर कधी तुमच्या हातून अशा काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर तुम्ही संतांना शरण जा. शरण जाण्याला खूप महत्त्व आहे. आणि जे शरण जातात अर्थात अशा लोकांना संत नेहमी मदत करतातच. जसं त्याने म्हणलं की पाण्यात जर एखादा व्यक्ती बुडत असेल आणि जर त्याला एखादी नौका मिळाली तर तो नक्की तरतो ना. तसं या भवसागरामध्ये आपल्याला तरवण्याचं काम आपले गुरु करत आहेत, लक्षात ठेवा. आणि हेच आपली नौका आहेत. यांच्या आश्रयानेच आपल्याला हा भवसागर पार करायचा आहे. अन्यथा आपण ह्या भवसागरामध्ये गटंगाळ्याच खाऊ. ही गुरुरूपी जर नौका नसेल तर आपण गटंगाळ्याच खाऊ शकतो. ज्यांच्याकडे नाही ते गटंगाळ्याच खातात ना. म्हणून तुम्ही ही नौका घट्ट पकडून ठेवा. ही नौका तुम्हाला नक्की पार करणार आहे. तुमचे गुरु तुमचे रक्षण करते आहेत हे लक्षात ठेवा. ही ठाम भावना पाहिजे तुमची. ही ठाम भावना असेल तर तुम्हाला त्याचा अनुभव नक्कीच येईल. गुरु आपल्यामध्ये अशी शक्ती निर्माण करतात की ज्यामुळे आपल्याला भगवंतला कसं बघायचं हे समजतं. कारण दृष्टीच पाहिजे ना. आपले जे नेत्र आहेत ते बघतात पण वेगळ्या गोष्टी बघतात. पण संतांचे नेत्र जे असतात ते वेगळी दृष्टी असते त्यांची. आणि तशी दृष्टी येण्याचं शक्ती पण आपल्याला फक्त संत देऊ शकतात आणि ते देतात नक्कीच. म्हणून आपल्यासाठी संत हे सर्वात प्रिय आणि सर्वात महत्त्वाचे आहेत. अशा प्रकारचा साक्षात्कार किंवा अशा प्रकारचं ज्ञान ज्याला होतं तो नशीबवान. पूर्वजन्माला पण असं झालं, नंतर झालं पण झालं.
आणि मग जेव्हा त्याच्या मनात हे असं सगळं आलं आणि त्याला हे ज्ञान झालं, तेव्हा त्याची सगळी आसक्ती नष्ट झाली. आणि मग आसक्ती नष्ट झाल्यावरती अर्थात त्यांनी माझी आराधना केली. आणि आसक्ती नष्ट होऊन जर भगवंताची आराधना केली तर आपण नक्कीच भगवंताकडे जाऊ शकतो. पण त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टीतून आपल्याला बाहेर पडायला पाहिजे. आणि भगवंताकडे जाण्यासाठी ही आपल्याला नाव जी आहे, गुरुरूपी किंवा संतरूपी नाव जी आहे ती पकडायला पाहिजे, ती घट्ट धरून ठेवायला पाहिजे. ज्या दिवशी आपण हात सोडू, गटांगाळ्या खायला सुरुवात. कारण कितीतरी लोक असतात पण तो मार्ग सोडून देतात आणि नको त्या गोष्टी करत राहतात. असे पण करणारी लोक असतात. पण जेव्हा त्यांना याचं भान येतं तेव्हा आपले जे गुरु असतात ते मात्र नक्कीच त्याला माफ करतात. ते त्याच्यावर रागवत नाहीत की काय माझं ऐकलं नाही, जाऊ दे, ठीक आहे, ये आलायस ना परत. जसं म्हणतात की सुबह का भूला शाम को आए तो उसे भूला नाही कहते. तसा भाग आहे की जरी आपण अनेक चुका केल्या, काही जरी केलं तरी आपण जर आपल्या गुरूंच्या चरणी सांगितलं, महाराज मला माफ करा, माझ्याकडून चुका झाल्या आहेत, काय करू, मी अज्ञानी आहे, पण आपण मला क्षमा करा आणि मला पुढचा रस्ता दाखवा. अर्थात ते दयाळू असल्यामुळे आपल्याला ही गोष्ट करतात. ते आपल्यासाठी त्यांचं कामच आहे ते, आणि ते करतात. पण आपल्याला हे ज्ञान व्हायला पाहिजे. हे ज्ञान जर आपल्याला झालं तर आपण हे नक्की करू. अशा प्रकारे भगवंताने अनेक प्रकारचा उपदेश जो आहे तो उद्धवाला केला. उपदेश ते करतायत उद्धव ऐकतोय, त्याचं काही समाधान होत नाही. उद्धवाला अजूनही काही प्रश्न त्याला विचारायचे होते. अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये होते, अनेक काही गोष्टी त्याला विचारायच्या होत्या. आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी काही प्रश्न विचारले. विशेषतः पूजा कशा करावेत, काय करावेत वगैरे त्यांनी विचारलं भगवंताला. आणि त्याच्यावरती सुद्धा भगवंताने अतिशय विस्ताराने माहिती दिली उद्धवाला की कशा प्रकारे माझी भक्ती करावी किंवा कशा प्रकारे पूजा कर्म करावं वगैरे भगवंताने दिली. अर्थात ही सगळी विस्ताराने सांगावी लागेल, म्हणून हा भाग आपण अर्थात उद्याच्या सेवेमध्ये घेऊया. या ठिकाणी आजची सेवा आपण आहे तिला स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम.